आज आपण अशी चमचमीत कुरडईची भाजी अगदी गावाकडच्या पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत। उन्हाळ्यात भाजीला काही नसतं किंवा रोजच्या भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येतो, अशा वेळी अगदी 5 मिनिटात बनणारी ही कुरडईची भाजी नक्की करून बघा। ही भाजी एवढी चविष्ट लागते की एक भाकरीऐवजी 2 भाकरी कधी खाल्ल्या हेही समजत नाही। तर चला मग रेसिपीला सुरुवात करू। इथे मी भाजीसाठी गव्हाची कुरडई घेतलेली आहे। इथे मी 5 कुरडया घेतलेल्या आहेत। याच्याऐवजी कुरडईचा भुगा वापरला तरीही चालतो। गेल्या वर्षीच्या कुरडया राहिल्या ना की त्या अशा भाजीला वापरून टाकायच्या। आता ही कुरडई आपल्याला भिजवून घ्यायची आहे। तर कुरडई भिजल एवढे या बाउलमध्ये मी पाणी घातलं आणि असं खाली सगळी कुरडई पूर्ण भिजली पाहिजे आणि अर्धा तासासाठी आपल्याला ही ठेवून देऊ साईडला। तोपर्यंत आपण दुसरी तयारी करू। आता बघा 30 मिनिटं झालेली आहेत। आता ही कुरडई चांगली बघा भिजली आहे, एकदम सुट्टी सुट्टी झालेली आहे आणि मऊ सुद्धा झालेली आहे। इथे एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची की ती कुरडई जास्त आपण भिजवायची नाही, फक्त 25 किंवा 30 मिनिटं भिजली तरी चालते। पण जास्त कुरडई भिजली की कुरडईचा हा लगदा होतो, कुरडई परतताना ती कढईला चिकटली जाते आणि एकदम चिकट भाजी तयार होते। आता ही भिजलेली कुरडई एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तुम्ही इथे पाहू शकताय बघा ही की सगळ्या कुरडई आपल्या या सगळ्या अशा मोकळ्या मोकळ्या छान झालेल्या आहेत। भाजीसाठी आपल्याला अशीच कुरडई भिजवून घ्यायची आहे। आता या कुरडईला आपण फोडणी देऊ। तर फोडणीसाठी मी कढई ठेवली। कढईमध्ये 3 चमचे तेल घातलं। तेल चांगलं गरम करायचं आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायची। मोहरी चांगली फुलली की अर्धा चमचे जिरे सुद्धा घालायचं। जिरे पण बघा चांगलं फुलत आलं की भरपूर लसूण घालायचं। मी तर 15 ते 20 लसूण पाकळ्या चांगल्या चिरून घातलेल्या आहेत। असा लसूण चिरून घातलं की लसणाचा फ्लेवर छान खमंग या भाजीमध्ये लागतो। आणि 4-5 कढीपत्त्याची पाने घातली, थोडंसं हलवून घेतलं आणि लसूण चांगला असा गोल्डन कलर व्हायला लागला की 3 कांदे बघा बारीक चिरून घेतलेले आहेत ते सुद्धा घालून घेतले। या कुरडईच्या भाजीला कांदा भरपूर घालायचा, म्हणजे ही भाजी खायला खूपच चविष्ट लागते। आता हा कांदा आपल्याला चांगला गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे पाहू शकताय बघा कांद्याला चांगलं तेल सुटलेलं आहे, कांदा चांगला गुलाबी झालेला आहे। यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा काळा मसाला, अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घातलं। इथं लक्षात ठेवायचं की कुरडईमध्ये मीठ असतं, त्यामुळे मीठ थोडंसं कमीच घालायचं। आणि हे मसाले चांगले तेलात परतले की जो भिजलेली कुरडई आहे तीही इथे मी घालून घेतली। तर या मसाल्यांमध्ये ही कुरडई चांगली हलवून घेऊ, म्हणजे हे मसाले सगळ्या कुरडईला व्यवस्थित छान लागतात। या कुरडईच्या भाजीला आमच्याकडे टोमॅटो घातलं जात नाही, पण हे साध्या सोप्या पद्धतीने ही कुरडईची भाजी अगदी एक नंबर लागते। कुरडईच्या अंगची जी आंबूस चव असते ना ती या भाजीमध्ये मिळते, त्यामुळे ही भाजी अप्रतिम लागते खायला। तर कुरडई थोडी परतली की ते 1 चमचा शेंगदाण्याचा कूटही घालून घेतला। असं शेंगदाण्याचा कूट भाजीमध्ये घातला की भाजीचं टेक्स्चर छान होतं। आता ही कुरडई मी चांगली हलवून घेतलेली आहे। आता इथं बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊ आणि परत थोडंसं हलवू। आता ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। तर ही कुरडई चांगली शिजण्यासाठी 2 मिनिटासाठी फक्त आपल्याला कढईवर झाकण ठेवायचं। आता बघा 2 मिनिट झालेले आहेत, कुरडई चांगली मऊ झालेली आहे, कारण कुरडईला या 2 मिनिटामध्ये वाफ बसते। जास्त वेळ शिजवायची नाही, नाहीतर ती परत कडक व्हायला लागते। पहा अगदी 5 मिनिटामध्ये झटपट आपली ही खमंग आणि चमचमीत कुरडईची भाजी तयार झाली। बघता क्षणी तोंडाला पाणी सुटलं ना। बघा अगदी साध्या सोप्या पारंपरिक पद्धतीने इथं कुरडईची भाजी आपण तयार केली। ही भाजी आपण चपाती, भाकरी किंवा डाळ भाताबरोबरही खाऊ शकतो। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि अशाच मस्त मस्त रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा। धन्यवाद।